रामकृष्ण अरे भावांनो, आज चक्क मला चुली पाणी तापावल्यावर आंघोळी करता. दादा इकडे रे. ए कोण आवाज दिला? आई साहेबांनी दिला रे मला. म्हणी तवर पाणी तापलं, म्हणी तवर तू इकडे म्हणी. मला ना हाताखाली पाणी दे म्हणे, मला सारवायचंय. म्हणलं हा एवढं प्रेमानं तर मला बोलावणार नाही कोणी काम असल्याशिवाय. मग म्हटलं बरं आहे देतो पाणी. पाणी वगैरे दिलं, आंघोळ वगैरे केली. डायरेक्ट आहे ना मतदानाला निघलो. त्याच्यामध्ये माझं नाव चुकून ठेवलं यांनी, जगताप कृषिकेश केलं. आजी बाबांना घेतलं, गावात आलो, गाडी पार्क केली. त्याच्यामध्ये वॉर्डामध्ये दुसऱ्या वॉर्डामध्ये मोकर गर्दी होती. आम्ही मतदान करत होतो तिथं कोणीच नव्हतं. आमचाच पहिला नंबर होता. त्यामध्ये पोलिस लय आले बरं का, भांडणं व्हायला नको. इथं फुलं तर लय दिलेलं आहे रेड्यावरी. कोणाला मतदान करावं काहीच कळणार, पण कोणाला तरी केलं मी. मलाच केलं वाटतं, असं वाटतंय मला तरी. हे बंदूक लय जबरदस्त आहे रे, AK-47 वाटतं. घरी आलं थोडा अभ्यासाला बसलो. उद्या पेपर आहे माझा आला. पेपरचा काय अभ्यासच व्हाय ना भाऊ. तेवढ्यात मशीन आलं घरी मका काढायला. पप्पा म्हणे तू बाहेर ये आणि ना इकडं याला बिल घेतो म्हणे मका उचलायला. तू ना आतावर काय कर, डिझेल घेऊन ये म्हणे. मला शर्ट बदलायला लावला. ऊन होतं बाहेर मोकर. टोपी पगडी बिगडी बांधली. शूटर पकडला, एक तो ऊस खाऊ राहिला मागं, काय त्याला कळाना वळानं. आमच्याकडे कसं माहिती आहे, पेट्रोल पंप नाही भाऊ. डायरेक्ट डायरेक्ट गाडी राहते आमच्याकडं. डिझेल वगैरे घेऊन आलो. परत माका खाली गरज होती ट्रॉलीमधली आणि पांगवायची पण होती. दिली पलटण बिगून आई साहेब पप्पा बिप्पा सगळे झाले माका वगैरे पांगून. नंतर परत अभ्यासाला बसलो. म्हटलं आपला अभ्यास झालेला नाही, पेपर उद्या. जय श्रीराम.